वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी फॉर इंजिनियर्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26चं कॅप 1चं शेड्यूल समजून घेणार आहे. बघा, तुम्हाला इथे आफ्टर रजिस्ट्रेशन फायनल मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन फॉर्म फिलअप करायचं आहे आणि ते ऑप्शन फॉर्म फिलअप केल्यानंतर अलॉटेड इन्स्टिट्यूटला व्हिजिट करायची आहे. त्याचा शेड्यूल इथे आपण समजून घेऊ. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंकसुद्धा दिलेली आहे. बघा, आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26चं कॅप 1चं शेड्यूल इथे समजून घेऊ. बघा, इथे डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट तुमची आफ्टर रजिस्ट्रेशन आणि ग्रीव्हन्स पिरियड नंतर इथे फायनल मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले होईल. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र तुमचा रँक किती आहे ते डिस्प्ले होईल 24/7/2025ला. त्यानंतर कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर द कॅप राऊंड 1 ते डिस्प्ले होईल 25/7/2025ला. बघा, कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स एकदम इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत ते तुम्हाला त्या सीट मॅट्रिक्समध्ये समजेल आणि त्यानुसार तुम्हाला तिथे ऑप्शन फॉर्म तुम्हाला तिथे फिलअप करायचं आहे. म्हणजे ओपनसाठी किती सीट्स आहेत, EWSसाठी किती सीट्स आहेत, SC ST साठी किती सीट्स आहेत, OBC साठी किती सीट्स आहेत, हे सगळं तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा तिथे डेटा तुम्हाला तिथे समजेल. त्यानंतर बघा, आता इथे तुमचं कॅप राऊंड 1चं तुमचं शेड्यूल चालू होतं आहे. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायचं आहे. त्यानंतर कन्फर्मसुद्धा करायचं आहे. तो जो पिरियड आहे ऑप्शन फॉर्म फिलअप करण्याचा 26/7/2025 ते 28/7/2025 या पिरियडमध्ये तुम्हाला तिथे ऑप्शन फॉर्म फिलअप करायचं आहे. बघा, ऑप्शन फॉर्म फिलअप करण्या अगोदर जे तुम्ही कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. कारण हे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला हेल्प करतील पुढे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. बघा, मी एक सेपरेट व्हिडिओ त्यावरती बनवेल कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशनवरती. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता बघा, पुढे आपण बघू डिस्प्ले प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर द कॅप राऊंड 1. आफ्टर कन्फर्मेशन तुमची ते कुठल्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन होणार आहे त्याची प्रोव्हिजनल अलॉटमेंट इथे होईल 31/7/2025ला. त्यानंतर जी ऑफर केलेली सीट आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे का नाही. बघा, तेव्हा जो पिरियड आहे 1/8/2025 ते 3/8/2025. बघा, इथे कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला हेल्प करतील तुम्हाला पुढच्या राऊंडला कसं जायचं आहे ते. आणि रिपोर्ट द अलॉटेड इन्स्टिट्यूट. बघा, तुम्ही जर कन्फर्म केलं ॲडमिशन ऑनलाईन फ्रीज केलं तर तुम्हाला इथे त्या अलॉटेड इन्स्टिट्यूटला व्हिजिट करायची आहे. तुमचे डॉक्युमेंट तिथे शो करायचे आणि तुमचं ॲडमिशन तुम्हाला तिथे कन्फर्म करायचे. त्याचा जो पिरियड आहे डेट आहे 1/8/2025 ते 3/8/2025 या पिरियडमध्ये तुम्हाला ॲडमिशन तुमचं कन्फर्म करायचं आहे. बघा, असं हे कॅप 1चं शेड्यूल आहे. याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.